आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र प्रस्तुत केलं आहे नागपूर वृत्त विभागातर्फे. भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन समारंभ आज साजरा होत आहे. राज्याचे गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार आणि खनिकर्म राज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण आज संपन्न झालं. जिल्हाधिकारी कार्यालयात काल राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी वानमथी सी, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, उपजिल्हाधिकारी गणेश खताळे यांनी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ दिली. वर्धा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा आणि सत्र न्यायालय वर्धा तसंच जिल्हा प्रशासन वर्धा यांच्या संयुक्त विद्यमानं आज विकास भवन सेवाग्राम रोड वर्धा इथं विधी सेवा महाशिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. समाज सशक्त झाला तर देश सशक्त होईल यासाठी समाजाला सशक्त करण्यासाठी तळागाळातील शोषित, वंचित, दुर्बल, गरिबांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी आर्थिक उन्नती होणं आवश्यक आहे. याकरिता शासन राबवित असलेल्या विविध योजनांच्या लाभासोबतच न्याय मिळवून देण्यासाठी न्याय आणि प्रशासनाने एकत्र येण्याची गरज असल्याचं प्रतिपादन उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर तथा वर्धा जिल्ह्यातील पालक न्यायमूर्ती उर्मिला जोशी फलके यांनी विधी सेवा महाशिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केलं. विकास भवन इथं महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा आणि वकील संघ वर्धाच्या संयुक्त विद्यमानं विधी सेवा महाशिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश संजय भारुका होते. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयातील अनुवाद विद्यापीठाच्या वतीनं इंग्लंडमध्ये हिंदी अध्यापन या विषयावर ऑक्सफर्ड विश्वविद्यालयाच्या हिंदी विभागाचे प्राध्यापक डॉ. इमरई बघा यांचे विशेष व्याख्यान 10 जानेवारी रोजी महादेवी वर्मा सभागृहात आयोजित करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रोफेसर कृष्णकुमार सिंह होते. डॉ. इमेरई बघा यांनी पीपीटीच्या माध्यमातून आपले विचार मांडलेत आणि इंग्लंडमधील हिंदी अध्यापनाच्या सुरुवातीच्या आणि सध्याच्या परिस्थितीवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितलं की 1517 ते 1617 दरम्यान पहिल्यांदा थॉमस कॉवर्ट भारतात आले. त्यानंतर सर विल्यम जॉन्स आणि होल हेड भारतात आले. 1796 मध्ये गिलक्रिस्ट यांनी हिंदुस्थानी व्याकरण प्रकाशित केलं. 1854 दरम्यान फोर्ट विल्यम कॉलेजमध्ये भारतीय भाषा, हिंदू आणि मुस्लिम कायदा तसंच हिंदुस्थान आणि दख्खनचा इतिहास हे विषय शिकवले जात होते. किपलिंग यांच्या गंगा दिन या कवितेचा संदर्भ देत त्यांनी गियर्सन यांचे हिंदीतील योगदान अधोरेखित केलं. ते म्हणाले, 1916 मध्ये स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज आणि 1883 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठात इंडियन इन्स्टिट्यूटची स्थापना झाली. 1830-1904 मध्ये जॉन थॉम्सन यांनी हिंदुस्थानी भाषेचं व्याकरण आणि उर्दू हिंदी शब्दकोश लिहिला. ते म्हणाले की बहुतेक परदेशी लोक इंग्रजी माध्यमातून भारताचा अभ्यास करतात. इंग्लंडमध्ये राहणारे लोक उर्दू आणि हिंदी शिकण्यात रस घेतात. आपल्या भाषणात त्यांनी वसाहतवाद, भारतात हिंदी, कोकणी, ब्रज आणि उर्दू यासारख्या भाषांवर काम करणाऱ्या ब्रिटिशांचा उल्लेख केला. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात विकसित भारत ॲट 2047 व्याख्यानमालेअंतर्गत उदयोन्मुख भारतात युवकांची भूमिका या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात राष्ट्र सेविका समिती दिल्लीच्या अखिल भारतीय युवा विभाग प्रमुख विजया शर्मा म्हणाल्या की उदयोन्मुख भारतात ओजस्वी आणि तेजस्वी तरुणांची गरज आहे. आपल्याला विविधतेत एकता वारशानं मिळाली आहे. युवकांना आपल्या संस्कृती आणि परंपरांचं अनुसरण करत निष्काम कर्मातून जीवनात निस्पृहता आणावी. 17 जानेवारी महादेवी वर्मा सभागृहात आयोजित व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रोफेसर कृष्णकुमार सिंह होते. भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकारच्या वतीनं देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाईन 14567 सर्व राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात सुरू करण्यात आली आहे. एल्डर लाईनसाठी 14567 टोल फ्री क्रमांक असून सकाळी 8 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत वर्षातील 26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि 2 ऑक्टोबर हे दिवस वगळता अविरत सुरू राहते. सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं राज्यातील लोककला, लोकपरंपरा आणि भक्ती परंपरांचे जतन आणि संवर्धन व्हावं तसंच नवीन पिढीला आपल्या उच्च संस्कृतीचं तसंच परंपरेची ओळख नवमाध्यमातून व्हावी या उद्देशानं भक्ती महोत्सव 20 ते 22 जानेवारी या कालावधीत वर्धा इथल्या सार्वजनिक वाचनालय मगनवाडी इथं आयोजित करण्यात आलं होतं. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. प्रस्तुत केलं होतं नागपूर वृत्त विभागानं.